हॅलो गाईज, आज आपण SBI क्लर्क मेन्सचा DI बघणार आहोत. तर बघा काय सांगितलं आहे. दी फॉलोइंग लाईन ग्राफ शोज दी पर्सेंटेज ऑफ पीपल वर्किंग इन 5 कंपनीज ABCDE. ठीक आहे, जे लाईन ग्राफ आहे त्याच्यात त्यांनी काही पर्सेंटेज ऑफ पीपल दिलं आहे. ठीक आहे, आणि अँड दी टेबल शोज दी नंबर ऑफ मेल अँड फिमेल वर्किंग इन दॅट. ठीक आहे, टेबल DIमध्ये मेल अँड फिमेलचा डाटा दिला आहे. पुढे काय सांगते, टोटल नंबर ऑफ पीपल वर्किंग इन 5 कंपनीज इज 12,000. टोटल एम्प्लॉई 5 कंपन्यांमधले हे जे त्यांची किंमत किती 12,000 आहे. तर काय करणार बघा, हे जे लाईन ग्राफ आहे ठीक आहे, तो किती त्याची व्हॅल्यू किती असणार, टोटल 100% असणार. मग घ्या यांची सगळ्यांची बेरीज करा. x - 5 x म्हणजे किती 2x - 5 2x - 5 y - 3 म्हणजे काय 2y - 3 प्लस 2y - 3 प्लस 18 इज इक्वल टू किती येतील 100. मग घ्या 2x प्लस 2y -5 - 3 -8 18मधून 8 गेले म्हणजे किती प्लस 10 इज इक्वल टू किती 100. हा 10 इथं प्लस आहे, इकडे येऊन मायनस होईल म्हणजे 100मधून 10 गेले 90. 2x प्लस 2y इज इक्वल टू 90. दोन्ही भाग द्या, 2 2 कॅन्सल होतील. हे किती 45ची दुप्पट 90 म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू किती आला 45. y इज इक्वल टू 45. नेक्स्ट बघा काय करता येईल, मेल आणि फिमेल ही टोटल आहे. टोटल इज इक्वल टू काय मेल प्लस फिमेल. पण टोटल काय एची x - 5% ऑफ कोणाचे 12,000चे काय येईल x - 5% ऑफ 12,000 इज इक्वल टू काय मेल प्लस फिमेल 1000 प्लस 2x². हे घ्या 2 0 2 0 कॅन्सल झाले. 120ने मल्टिप्लाय करा किती 120x - 12 पंचे 60 0 इज इक्वल टू किती 1000 प्लस 2x². ठीक आहे, 2x² हे 600 इकडे येऊन प्लस होईल, हे प्लस आहे इकडे येऊन मायनस होईल म्हणजे काय 2x² - 120x प्लस हे -600 तिकडे येऊन प्लस होईल म्हणजे किती 1600 इज इक्वल टू 0. दोन्ही भाग द्या म्हणजे काय x² - 60x प्लस 800 इज इक्वल टू 0. 800चे असे फॅक्टर काढा का त्याची बेरीज 40 आली पाहिजे. म्हणजे किती 40 20 इथं प्लस आहे म्हणजे जे मधलं साईन असेल त्याच्या ऑपोजिट द्या प्लस प्लस म्हणजे काय आलं x इक्वल टू किती 40 आणि 20. मग y काय एक्सची जर व्हॅल्यू इथं 40 टाकली तर 40 आणि 5 45 म्हणजे 5 y इक्वल टू 5. इथं जर 20 टाकली तर y किती 25 20 आणि 25 किती 45 म्हणजे काय आलं. ठीक आहे, काय करू आपल्याला टोटल कोणाची माहिती आहे ईची माहिती आहे बरोबर, एचे मेल माहिती आहे. मग फिमेल जेवढे येतील 2xy इक्वल टू काय फिमेल राहतील. ठीक आहे, 18% ऑफ कोणाच्या 12,000चे 0 0 गेला 0 12 8 96 9 आला कॅरी 12 9 21 21 साठी काय आली टोटल आली ईची मेल किती 1160 1160 वाजा करा किती आले 1000. हे काय आले फिमेल आले, हे काय मेल. आता 2xy म्हणजे 2xy इज इक्वल टू किती आला पाहिजे 1000 आला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू पहिले इक्वेशनमध्ये टाकून बघा काय 2 × 40 × 5 इज इक्वल टू किती 40 गुणिले 2 किती 80 8 45 म्हणजे किती 400 येत आहे. म्हणून x इक्वल टू 40 राहील का कधी नाही राहणार. सेकंड बघा काय 20 2 गुणिले 20 गुणिले 25 25 दुने 50 50 गुणिले 20 करा किती 5 2 10 आणि हे 2 0 1000 म्हणजे x इक्वल टू 20 y इक्वल टू 25. x - 5 म्हणजे 20 वजा 5 किती 15 15% ऑफ 15 गुणिले 120 करा किती 15 गुणिले 12 किती 180 म्हणजे किती 1800. y किती आला x 20% म्हणजे किती 1/5 कोणाचे 12,000चे भाग द्या 5 5 2 10 2 आला कॅरी 5 चोक 20
0 0 म्हणजे किती 2400. y% y म्हणजे किती 25% म्हणजे किती 1/4 कोणाचे 12,000चे. 4 4 त्रिक 12 0 0 0 किती 3000. y-3 म्हणजे किती 22 गुणुले किती 120. 0 12 2 24 2 आला कॅरी 12 2 24 25 26 26 40. ई म्हणजे किती 18 18 गुणिले किती 12 म्हणजे किती 21 60. ठीक आहे बघा, मेल किती पहिलेचे 1000, फिमेल किती येतील 800. मेल किती 4x², 4x² म्हणजे किती 4 गुणिले 20चा स्क्वेअर म्हणजे 400. 400 गुणिले 4 किती 1600. 2400 मधून 1600 गेले म्हणजे किती 800. 3000. फिमेल किती आहे 1500 म्हणजे 3000 मधून 1500 गेले म्हणजे किती 1500. 2y², 25चा स्क्वेअर किती 625 गुणिले 2 करा 25 2 50 आणि 6 2 12 म्हणजे किती 1250. 1250 वजा करा 26 40 मधून किती 0 14तून 5 गेले 9 1 आला कॅरी 6तून 3 गेलं 3 2तून 1 गेलं 1. ईचे मेल किती 1160. टोटल 2160 आहे वजा 1160 म्हणजे किती 1000. पुढं काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 1. फाइंड द टोटल नंबर ऑफ मेल पीपल वर्किंग इन कंपनी BCD. बी मध्ये किती मेल 1600. 1600 बी मध्ये 1600. सी मध्ये किती 1500. डी मध्ये 1250. ॲड करा 0 5 6 5 11 11 2 13 1 आला कॅरी 3 आणि 1 4 43 50. तर 217 गुणिले 20 करा 0 7 2 14 आपल्याला 5 पाहिजे म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल. 174 गुणिले y किती 25. 25ने मल्टिप्लाय करा म्हणजे 4ने भाग देणार 4 चौक 16 1 आला कॅरी 4 त्रिक 12 2 आला कॅरी 14तून 12 गेले 2 0 4 25 आणि 1 0 देणार म्हणजे किती 43 50 आणि आपल्याला किती पाहिजे 43 50 म्हणजे ऑप्शन नंबर बी आन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघा. इफ द नंबर ऑफ पीपल इन F इज y% मोर दॅन दी D. ठीक आहे F y किती 25%. 25% मोर आहे म्हणजे 504 आहे कोणाच्या D पेक्षा. D मध्ये टोटल किती 26 40 म्हणजे F चे टोटल किती येतील किती 4ने भाग द्या 6 चौक 24 2 आला कॅरी 6 चौक 24 0 5ने मल्टिप्लाय करणार म्हणजे निम्म करणार 3 3 0 आणि 1 0 म्हणजे F चे टोटल किती आले 3300. वाय किती पुढं काय सांगितलं दी नंबर ऑफ मेल इन F चे जे मेल आहे इज 2x काय म्हणजे 40 आणि हे 5 45% ऑफ टोटल 3300चे. विचारलं काय फिमेल जर 45% मेल आहे तर 55% फिमेल असतील कोणाच्या 3300चे. तर काढा 0 0 गेला 0 0 5 3ने मल्टिप्लाय करा 5 त्रिक 15 1 आला कॅरी याला कसं 3 गुणिले 11 पण लिहू शकतो ना 5 त्रिक 15 1 आला कॅरी 5 त्रिक 15 आणि 16 5ने मल्टिप्लाय करणार कसं करणार 5 6 5 11 1 आला कॅरी 6 आणि 1 7 7 आणि 1 8 आणि हा एक आहे तसाच 18 15 तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर 3 बघा. फाइंड द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ मेल A and D टुगेदर. ठीक आहे मेल A किती 1000 D किती 1250 1250 आणि 1000 म्हणजे किती 2250 टुगेदर टू दी टोटल नंबर ऑफ फिमेल्स इन B अँड E टुगेदर. ठीक आहे B ची किती 800 E ची किती 1000 म्हणजे किती 1800. 0ला 0 गेला 5ने भाग देतोय 5 चौक 20 5 5 25 5 त्रिक 15 3 आला कॅरी 6 पंचे 30
5नी 9नी भाग जात आहे. 9 5 45, 9 चौक 36, 5:4 कुठे येत आहे? एक्स किती आहे? 20 आहे. 20/25 म्हणजे किती? 4/5. आपल्याला काय 5/4 पाहिजे, म्हणजे काय वाय येईल. थर्ड ऑप्शन उलटा झाला आहे ना फक्त रेशो. एक नंबरमध्ये काय एक्स अपॉन वाय, आपल्याला काय पाहिजे? वाय अपॉन एक्स. विच ऑफ द फॉलोइंग, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज आर फॉल्स. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ, क्वेश्चन नंबर 4 बघा काय. विच ऑफ द फॉलोइंग इज आर फॉल्स. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ फिमेल्स ए अँड डी टुगेदर इज 2300. एच्या 800 फिमेल, डीचे किती? 1390. 800 प्लस 1390 करा म्हणजे किती? 2190. आणि आपल्याला दिले किती? 2300. म्हणजे पहिले स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ फिमेल्स मेल्स सी अँड डी टुगेदर इज काय? टोटल नंबर ऑफ मेल्स सी अँड डी टुगेदर, टोटल नंबर ऑफ मेल किती आहे? 1500 1250 म्हणजे किती? 2750. बरोबर. सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे. LCM ऑफ एक्स आणि वाय, एक्स आणि वाय 20 25, त्याचा किती? LCM 100 आहे का? 25 25च्या दुप्पट करा 100. 50 50 20नी भाग जातो आहे का? नाही. 50च्या दुप्पट करा किती? 100. 20नी भाग जातो आहे? जातो आहे. म्हणजे स्टेटमेंट थर्ड काय? ट्रू. आपल्याला काय फॉल्स पाहिजे, म्हणजे स्टेटमेंट. थर्ड नंबरचं बघा काय. दी टोटल नंबर ऑफ मेल्स इन कंपनी बी, कंपनी बीच्या मेल्स किती? 1600. अँड फिमेल्स इन कंपनी डी, फिमेल्स इन कंपनी डी किती? 1390. इज व्हॉट % मोर दॅन दी टोटल नंबर ऑफ मेल्स इन सी, सीच्या मेल किती? 1500. अँड फिमेल्स इन कंपनी ई टुगेदर, फिमेल्स इन कंपनी ई किती? 1000. ठीक आहे. यांचं किती? 2500 होत आहे. 15 25 आणि डबल 0 0 9 6 3 9 1 आणि 1 2. याच्यापेक्षा किती जास्त आहे? 490नी. 2900मधून 2500 गेले किती? 400 आणि वरचे 90 डिवाइड बाय 2500 गुणिले 100 कर. 0ला 0 गेला. 25 1 25 किती बोले? 24. 0 द्या. 25 9 225 125. 5 एकाला कॅरी, 4तून 3 गेला 1 0. 25 150. ठीक आहे. 19.6 पाहिजे. बघा 3y म्हणजे 25 25 3 75/4 प्लस 1.05. 4ने भाग द्या. 4 1 4, 3 आला कॅरी, 8 चौक 32, 3 आला कॅरी म्हणजे किती? 7 चौक 28, 2 आला कॅरी, 4 पंचे 20, 18.75 1.05 म्हणजे किती? 18 आणि 1 19. 0.75 आणि 0.05 म्हणजे किती? 80. 19.8 म्हणजे काय? फॉल्स आहे पहिलं. आपल्याला किती? 19.6 पाहिजे. एक्स प्लस वाय म्हणजे किती? 45/2 हे किती झालं? 22.5 वजा 3 म्हणजे किती? 19.5. आपल्याला काय? 19.3 पाहिजे, म्हणजे सेकंड स्टेटमेंट फॉल्स. 7 इंटू वाय मायनस एक्स म्हणजे किती? 25 वजा 20 किती? 5/2. 7 5 35/2 किती? 17.5. थर्ड स्टेटमेंट ते पण चुकीचं आहे. ठीक आहे. त्यांनी पहिलं फॉल्स, दुसरं फॉल्स, तिसरं फॉल्स. 15 वाय काय? 25, एक्स काय? 20, वाय काय? 25. आपल्याला किती पाहिजे? 19.6. थर्ड 15 गुणिले वाय किती? 25/20. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 25 त्रिक 75/4 म्हणजे किती? 4 1 4, 3 आला कॅरी, 8 चौक 32 म्हणजे 18.75. 2 उरले, 3 उरले. मग चौथं पण स्टेटमेंट फॉल्स. 7x 7 गुणिले 20/8, 4 प्लस 2.1, 4 2 8, 4 पंचे 20, 7 5 35/2 म्हणजे किती? 17.5 प्लस 2.1 म्हणजे किती? 19.6. म्हणजे तिसरं 5वं स्टेटमेंट काही ट्रू.